हाय हॅलो नमस्ते. कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी एक जोडी मेथी घेतलेली आणि ही मेथी मी स्वच्छ अशी निसून घेतलेली आहे बघा. आणि आता ही मेथी आपल्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची, कारण मेथीवर माती वगैरे पानावर असते. त्याच्यामुळे आपल्याला 2 ते 3 पाण्याने ही भाजी धुवून घ्यायची. तर पाहू शकता मैत्रिणींनो, स्वच्छ मी 2-3 पाण्याने मेथी धुवून घेतलेली आहे. ह्या मेथीपासून आपल्याला अशी झटपट अशी रेसिपी बनवायची. अगदी व्हिडिओ 5 मिनिटाचा आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. तर बघा इथे मिरच्या घेतलेल्या आहेत, मी भरपूर साऱ्या मिरच्या घेतलेल्या आहेत. भाजी कशी तिखट असली ना मैत्रिणींनो, भाजी मस्त लागते खायला. तर इथे मी 9-10 मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तुम्हाला जसं तिखट लागेल त्याप्रमाणे तुम्ही तिखट घेऊ शकता. तर ह्या मिरच्या आपल्याला एकदम बारीक चिरायच्या. तुम्ही ह्याच्यामध्ये वाटून पण मिरची टाकू शकता, पण मी इथे या अशा बारीक चिरून घेणार आहे. किंवा अशा लांब लांब जरी तुम्ही कापल्या तुकडे करून तरी पण चालतात. पण ह्या मिरच्या कशा मैत्रिणींनो दाताखाली जरी आल्या ना खाताना तरी काय वाटत नाही अशा बारीक चिरल्या की. तर छान अशा बारीक चिरून झालेल्या आहेत. ह्या साईडला करूया. आणि त्यानंतर आपल्याला इथे लसूण घेणार आहे बघा मी. लसूण पण आपल्याला छान मस्त बारीक चिरून घ्यायचं आहे. तुम्ही ठेसून पण लसूण टाकू शकता मैत्रिणींनो, किंवा असं बारीक चिरून पण टाकू शकता फोडणीला. मैत्रिणींनो मागच्या वेळेस पण मी मेथीची भाजी बनवलेला व्हिडिओ वेगळ्या पद्धतीने, ती पण भाजी खूप छान होती. आणि अशा पद्धतीने जरी तुम्ही मेथीची भाजी बनवली ना ती पण खूप छान होती. छान बारीक असं चिरून घ्यायचं आहे, पाहू शकता. आणखीन आपल्याला लसूण थोडंसं घ्यायचं आहे. जरा कमी वाटलं मला. लसूण कसं जास्त असलं ना भाजीला टेस्ट खूप छान येते लसणाने, त्यामुळे मी अजून थोडा घेतला आहे लसूण. भाजीला कसं टाईम लागत नाही मैत्रिणी बिलकुल पण, आणि ह्याला काही जास्त साहित्य पण लागत नाही. थोड्या साहित्यामध्ये ही रेसिपी अशी चटपटीत मस्त होती ना. तर आता हे चिरून झालेलं आहे आपलं. तर इथे कढई ठेवली आहे बघा गॅसवर. कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे. साधारण इथे मी तेल 2 पळ्या तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तुम्हाला जसे लागते तसं त्याप्रमाणे तेल टाका. तेल आपलं गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा. त्यानंतर लसूण टाकून घ्यायचं आहे बघा. भरपूर सारा लसूण घेतलेला तो टाकून दिला आहे. आणि हे लसूण छान तेलावर परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. त्यानंतर मिरच्या टाकून दिल्यात बघा, हिरव्या मिरच्या. त्या पण छान तेलावर परतून घ्यायच्यात आपल्याला अशा पद्धतीने. मैत्रिणींनो अशा पद्धतीने तुम्ही ही मेथीची भाजी बनवली आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा. नसेल केली तर व्हिडिओ संपला की करायला घ्या. त्यानंतर आता ही मिरच्या परतून झाल्याच्या नंतर आपल्याला मेथीची भाजी कढईमध्ये टाकून घ्यायची सर्व. कढई बघा संपूर्ण आपली फुल भरली. आता ही शिजल्यावर ही भाजी किती होती बघा मैत्रिणींनो. छान हिला उलटी पालटी आपली करून घ्यायची. मैत्रिणींनो ह्याच्यामध्ये तुम्ही दही पण टाकू शकता. दह्यातली मेथीची भाजी खूप छान होती ती पण. मी एकदा बनवून दाखवून मी तुम्हाला पण. दह्यातली मेथीची भाजी खूप चांगली होती.
मैत्रिणींनो, लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पाहता पाहता लाईक नक्कीच करा. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा. मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा ही भाजी वर खाली करून घ्यायची. पाहू शकता अशा पद्धतीने. आणि पालेभाज्या तर खायलाच पाहिजे, शरीरासाठी खूप चांगल्या असतात. त्यानंतर आपल्याला काय करायचे, आता इथे मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही. दोन चार चमचे मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे. तुम्ही कसं, तुम्हाला जेवढा कूट टाकायचा आहे तेवढा तुम्ही टाकू शकता, तुमच्या आवडीवर आहे. भाजी जास्त कमी असेल त्याप्रमाणे तुम्ही कूट टाकू शकता. आता हे सर्व छान जरा मिक्स करून घ्यायचे आपल्याला. असं जरा छान भाजी मिक्स करून झालेली आहे मैत्रिणींनो. तर पाहू शकता आपली मेथीची भाजी अशी मस्त झालेली आहे मैत्रिणींनो. ही कोणाला आवडली कमेंट करून नक्कीच सांगा मला. चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन.